हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही सुद्धा वन डे ट्रिप प्लॅन करत असाल तर त्र्यंबकेश्वर नाशिक इज द बेस्ट प्लेस फॉर यू। त्र्यंबकेश्वरला पोहोचण्यासाठी आम्ही ट्रेन पकडली होती ठाणेहून। तपोवन एक्सप्रेस होती आणि आम्ही सकाळी 9-9:30 वाजता तिकडे पोहोचलो नाशिक रोडला। नाशिक रोडवरून तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी सिटी बसेस मिळतात, ग्रीन कलरच्या असतात। त्यामध्ये 245 नंबरची जी बस आहे ती त्र्यंबकेश्वर नाशिकला आपल्याला सोडते। पण तुमच्याकडे वेळ असेल तरच या बसने जाताना जा, कारण 2 तास तरी ही बस घेते। बसचं जे फेअर तिकीट आहे ते 70 रुपये पर पर्सन आहे। तेच कंपॅरेटिव्हली कॅबने जर गेलात तर 150 रुपये पर पर्सन घेते। पश्चिम भारतातील बनारस म्हणून नाशिक या शहराला ओळखलं जातं, अर्थात येथील विविध धार्मिक स्थळांमुळे आणि मंदिरं यांमुळे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर हे त्यांपैकीच एक। या मंदिरात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिगुणांचा अवतार असल्याचे म्हटले जाते। पोहोचल्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो। या देवस्थानाची एक गोष्ट मला खूप आवडली की याने सिटिंग अरेंजमेंट सुद्धा केली होती, त्यामुळे अगदी लहान मुले किंवा वयस्कर कुटुंबीय सुद्धा दर्शनाचा आनंद घेऊ शकतात। दरम्यान समोर टीव्हीवर गाभाऱ्यातील पूजा दाखवली जाते। आम्ही 3-3.5 तासानंतर फायनली मंदिराच्या मेन दरवाजासमोर आलो। उत्तम स्थापत्य कला, खूप सुंदर असं नक्षीकाम दरवाजावरती केलं होतं। दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आसपासचे मार्केट पाहून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो। व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा तुमचा एक्सपिरियन्स जर तुम्ही ऑलरेडी इथे गेला असाल, आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला। थँक्यू सो मच।